राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। शेषरावजी चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा मुखेड तालुक्यातल्या चव्हाणवाडी येथे होणार आहे। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंत्री महोदय पण उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद जवान कैलासवासी वंजे यांच्याही निवासस्थानी दादा भेट देणार आहे आणि दादांच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी चव्हाणवाडीला झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं दादाच्या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। किती जण प्रवेश करणार होता? साधारणतः 100च्या वर आकडा जाईल अशी स्थिती आहे। मी आज दुपारी जाऊन परत आढावा घेणार आहे, पण 100च्या वर प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार। काँग्रेसचे कुणी आहेत? काँग्रेसचे श्री शेषरावजी चव्हाण आहेत, सुशांत चव्हाण आहेत, बाबूरावजी पवित्रे आहेत, त्याच्यानंतर भांगारे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, ही सगळी मंडळी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता दिलीप कोटगिरे आहेत, अशा अनेक मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते। दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे, यावर मला अतिशय आनंद होईल या गोष्टीचा, परंतु या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित होणार नाही। मी माध्यमाच्या मार्फतच ही बाब ऐकलेली आहे, त्यामुळे या गोष्टीवर माझी कोणाशी चर्चा झालेली नाही, परंतु आदरणीय नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागत आहे। यावं असं वाटते का? एकत्रित आल्यास ताकद वाढेल, निश्चितपणाने यावं असं माझं वैयक्तिक मत आहे।